सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कोकण यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होते आहे। न्यायमूर्ती आर.एन. लड्ढा यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे। या क्षणाची महत्त्वाची गोष्ट, माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ही सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे। या सुनावणीमध्ये कोकाटेंना अटकेपासून दिलासा मिळतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जर असा दिलासा मिळाला तर तो कोकाटेंसाठी फार महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो। मात्र जर दिलासा मिळाला नाही तर मात्र कोकाटेंच्या अटकेची शक्यता अधिक वाढणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सूरज सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच अमोल, या ठिकाणी सत्र न्यायालयाकडनं जी निर्णय देण्यात आलेला आहे त्याविरोधात कोकाटे यांच्या वकिलांकडनं हायकोर्टात धाव घेण्यात आलेली आहे। सुनावणीला देखील सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने या सुनावणीमध्ये जर आपण पाहिलं तर जी याचिका करण्यात आलेली आहे त्यामध्ये या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात एक भूमिका द्यावी उच्च न्यायालयाने आणि दुसरीकडे म्हणजे जो काही एनबीटी वॉरंट हा घेऊन आलेले आहेत त्या न्यायालयाकडनं त्यावरती देखील स्थगिती द्यावी। या दोन प्रमुख मागण्यांवरतीच प्रामुख्याने ही सुनावणी होणार आहे। एनबीडब्ल्यू इश्यू केल्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक हे काल लीलावती रुग्णालयात दाखल झालं होतं। त्या ठिकाणी डॉक्टरांचा नैवेद्यक अहवाल हा देखील त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढील नेमके उपचार काय होणार आहेत या संदर्भातली माहिती देखील या ठिकाणी पोलिसांकडनं घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतरचा पुढचा निर्णय होणार आहे। मात्र या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये एनबीटी वॉरंट आणि या स्थगिती संदर्भातला कुठलाही एक हस्तक्षेप नाहीये। त्यामुळे जरी न्यायालयाने निर्णय दिला तरी या निर्णयानंतर या एनबीटी वॉरंट बद्दल उच्च न्यायालय काय निर्देश देतं हे महत्त्वाचं आहे आणि त्या आधारावरतीच या संदर्भात पुढील कारवाई होणार आहे। त्याचबरोबर ती न्यायवैद्यक जे अहवाल आहे यामध्ये नेमकी उपचारासंदर्भात काय माहिती येते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात कोकाटेंचे कार्यकर्ते हे देखील कोर्ट परिसरात दाखल झालेले आहेत, कोर्टात देखील उपस्थित आहेत। त्यामुळे सर्वच लक्ष या हाय व्होल्टेज एकूणच सुनावणीकडे असणार आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता। 1995चं हे प्रकरण आहे। शासकीय ज्या सदनिका आहेत त्या मध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी हा संपूर्ण खटला आहे 1995 पासून सुरू होता आणि त्यामध्ये जेव्हा दोन निर्णय आले त्या दोन निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आजचा जो निर्णय आहे हा कोर्टाचा काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। अमोल, सूरज, पुन्हा एकदा आपण समजावून सांगूया, ज्या प्रकारे गेल्या काही तासांमधला घटनाक्रम जर आपण बघितला तर कोकाटे सध्या इस्पितळामध्ये आहेत आणि त्यांची टेस्ट होणार आहे, एंजिओग्राफी होणार आहे अशी माहिती कळते आहे। दुपारी 4 वाजता मेडिकल बुलेटिन येणार आहे असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोर्टामध्ये नेमकं काय होतं, कुठल्या शक्यता समोर येत आहेत आणि काय निर्णय लागला तर कोकाटेंची अटक अटळ मानली जाते आहे आणि काय झालं तर कोकाटेंना अटकेपासून तात्पुरता का होईना दिलासा मिळू शकतो, काय शक्यता सध्या चर्चेत आहेत? यामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर जो न्यायवैद्यक अहवाल आहे यामध्ये प्रामुख्याने कोकाटे यांची जी प्रकृती आहे या प्रकृती संबंधात काय नेमके त्या ठिकाणी म्हटलं जात आहे की त्यांना किती उपचाराची गरज आहे, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्याचबरोबर ती श्वास घेण्यास त्यांना त्रास होत आहे आणि यामुळेच एंजिओग्राफी करून त्याच्यानंतर पुढील तपासाची ही दिशा डॉक्टरांकडून ठरवली जाईल आणि त्या आधारावरती जर का एखादा पेशंट मेडिकल असेल तर त्या ठिकाणी त्याला एनबीडब्ल्यू वॉरंट जे अटक वॉरंट आहे ते देऊन त्याला पुढील मुदत ही देखील दिली जाते। दुसरीकडे न्यायालयाकडनं काय निर्देश येतात या संपूर्ण कारवाई संदर्भात स्थगिती मिळते का, हे दोन ऑप्शन आहेत। त्या उच्च न्यायालयात खरं तर दोन याचिका आहेत, त्यामध्ये एक तर शिक्षेला स्तरी स्थगिती द्याच, त्याचबरोबर ती जो एनबीडब्ल्यू वॉरंट हा नाशिक जिल्हाधिकारी न्यायालयाकडनं देण्यात आलेला आहे त्याला देखील स्थगिती द्या, या दोन मागण्या प्रामुख्याने करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ती सरकारी जे वकील आहेत त्यांनी नॉन बेलेबल वॉरंट लादण्यात आल्याची राज्य कारभाराची कोर्टात माहिती देण्यात आलेली आहे आणि कोर्टात सध्या सरेंडर झाले नसल्याचे देखील सरकारी वकिलांकडनं म्हणण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टी लक्षात घेता की न्यायालयाचे निर्देश आहेत की त्यांना पकडून आणा
आणि यालाच आता सरकारी वकील म्हणत आहेत की या संदर्भात कोकाटे यांना वारंवार सांगण्यात आलं होतं, मात्र ते स्वइच्छेने हजर झालेले नाहीयेत असं देखील स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुख्य सरकारी वकील हे देखील त्या ठिकाणी युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणताही अंतरिम आदेश देणार कोर्टाकडून हे स्पष्ट करण्यात आलं होतं. कोर्टाच्या या न्यायवैद्यक परिस्थितीची माहिती ही देखील आता उच्च न्यायालयात सांगितली जाते की त्यांना नेमका काय त्रास होतोय आणि त्यांच्यावर किती त्या ठिकाणी जे उपचार सुरू आहेत याची माहिती देखील आता कोर्टात सादर केली जाते. अमोल. निश्चितपणे सूरज, जसं तू म्हणालास त्यानुसार दोन मुद्दे आहेत. एक आहे त्यांना जी मूळ न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे ते शिक्षेला स्थगिती मिळणं, आणि दुसरं आहे त्यांच्या विरोधातलं जे अटक वॉरंट आहे त्यांच्या अटकेला स्थगिती मिळते का, या दोन्हीकडे आपलं लक्ष असणार आहे. सूरज, या व्यतिरिक्त तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जो राजकीय अँगल आहे, उच्च न्यायालयामध्ये नेमकं काय होतं, यानंतर बऱ्याचशा गोष्टींवर, त्यांच्या राजीनामा धरून इतर अनेक गोष्टींवर, त्यांच्या फ्युचरवर, मंत्रिमंडळातील त्यांच्या स्थानावर, अनेक गोष्टींवर फायनल शिक्कामोर्तब ज्याला म्हणतो ते देखील आजच्या सुनावणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. याविषयी सांगा. नक्कीच अमोल, जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाकडनं कोकाटे यांना जी शिक्षा सुनावलेली आहे त्यामध्ये 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड ही शिक्षा जर का लक्षात घेता तर 2 वर्षापेक्षा जास्त जर का शिक्षा असेल तर त्या ठिकाणी तात्काळ लोकप्रतिनिधीला आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यामुळे कोकाटेंना पुढील त्याच्यानंतर 6 वर्ष देखील निवडणूक लढवता येणार नाहीये. त्यामुळे एकूणच कोकाटेंचं जे राजकीय भविष्य आहे हे देखील या एकूणच सुनावणीवरती अवलंबून आहे. एकूणच म्हणायचं झालं तर धोक्यात आहे. या दोन्हीही कोर्टाकडनं जे निरीक्षण देण्यात आलेले आहेत ते कायम ठेवण्यात आले होते आणि त्याच विरोधात यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे. हायकोर्टात आजच्या एकूणच जी शिक्षा सुनावलेली आहे त्याला देखील स्थगिती द्यावी. त्याचबरोबर ते जे NBW वॉरंट म्हणजे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे नाशिक न्यायालयाकडनं त्याला देखील स्थगिती द्यावी अशी प्रमुख मागणी ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याचबरोबर ती ज्या पद्धतीने कोकाटे हे रुग्णालयात त्या ठिकाणी उपचार घेत आहेत या न्यायालयीन जे वैद्यकीय अहवाल आहे याचा देखील एक दाखला हा त्या ठिकाणी दिला जातो आहे की त्यांच्यावरती या संपूर्ण प्रकरणानंतर एका उच्च रक्तदाबाचा जो त्रास त्यांना होत आहे त्या आधारावरती त्यांचे उपचार सुरू आहेत आणि याचे देखील दाखले देऊन न्यायालयाकडनं आता ते संपूर्णतः ह्या संपूर्ण गोष्टी समोर ठेवल्या जात आहेत आणि त्यानंतर आता न्यायालय पुढे काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकीकडे अटकेची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे एकूणच राजकीय भवितव्य जे आहे हे देखील पणाला लागलेलं आहे. या एकूणच आजच्या निकालानंतर काय निर्देश येतात त्यावरती पुढील सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. निश्चितपणे सूरज, आपण बघतो आहोत की यापूर्वीपासून सुद्धा हे प्रकरण अनेकदा समोर आलेलं आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील झालेली होती, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि वरच्या न्यायालयामध्ये प्रकरण गेलेलं आहे. अशा प्रकारची कारणं देत अद्यापपर्यंत कोकाटे मंत्रिमंडळामध्ये टिकून होते, मात्र त्यांना हा धक्का बसलेला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा, त्याची औपचारिकता जरी बाकी असली तरी सुद्धा त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतं आहे. या आजच्या सुनावणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. मात्र हे जे नेमकं प्रकरण आहे याविषयी आपण प्रेक्षकांना माहिती देऊया की हे नेमकं प्रकरण काय होतं आणि कुठले कुठले महत्त्वाचे टप्पे होते ज्याच्या शेवटाकडे आता आपण म्हणतो की मंत्रिपद जाणं. मात्र ह्याच्या आधी नेमकं काय काय घडलेलं आहे गेल्या काही वर्षात. नक्कीच अमोल, जर सांगायचं झालं तर 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्पसंख्याकांची घरं ही त्या ठिकाणी कोकाटे आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे बंधू आणि इतर आरोपींनी 4 घरं ही त्या ठिकाणी मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर हे संपूर्ण प्रकरण नाशिक दंडाधिकारी न्यायालयात गेलं होतं. दंडाधिकारी न्यायालयात अनेक सुनावण्या झाल्यानंतर त्यावरती 2 वर्ष आणि 10,000 दंड असा आकारण्यात आला होता. यालाच तिकडे नाशिक सत्र न्यायालयात देखील कोकाटेंच्या वकिलांनी चॅलेंज केलं होतं. या संपूर्ण सुनावणी ही पुन्हा सत्र न्यायालयात झाली. सत्र न्यायालयाने देखील त्याच निर्णयावरती शिक्कामोर्तब करत तो निर्णय तसाच कायम ठेवला होता आणि त्यानंतरच कोकाटेंच्या अडचणीत एकूणच वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. याआधी जर पाहिलं तर विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी कोकाटे हे ज्यावेळी मोबाईलवरती गेम खेळत होते यावरनं देखील राजकीय टीका टिप्पणी झालेली होती, विरोधक आक्रमक झाले होते आणि त्यानंतरच हे जे प्रकरण बाहेर आलं त्यामुळे त्यांच्या अडचणीत प्रामुख्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळी सत्र न्यायालयाकडून नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून दंडाधिकारी न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे हा कायम ठेवला, त्याच्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाल्या आणि त्यामुळेच कुठेतरी जी 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड
ही जी शिक्षा सुनावली यामुळेच जी शिक्षा सुनावल्यानंतर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना अशा महत्त्वाच्या पदावरती राहता येत नाही। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडनं त्यांचा जो राजीनामा आहे हा घेतला गेला आणि त्यामुळे त्यांची त्या ठिकाणी गच्छंती झाली। यानंतर जर आपण पाहिलं तर एकूणच जे नाट्यमय घडामोडी घडल्या, कारण संपूर्ण महाराष्ट्राचं नाशिकचं या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष होतं, कारण माणिकराव कोकाटे हे जवळपास 4 टर्म आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि अजितदादांच्या एकदम जवळचे आमदार हे देखील म्हणून ते ओळखले जातात, नेते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे या संपूर्ण घडामोडी जर आपण लक्षात घेतल्या तर याच्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता असं देखील सांगितलं गेलं। त्याचबरोबर ते श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्याच्यानंतर नाशिक पोलिसांकडनं जे बजावण्यात आलेलं जे वॉरंट होतं न्यायालयाकडनं, त्यानंतर नाशिक पोलीस हे काल रात्री उशिरा लीलावती रुग्णालयात दाखल झाले। लीलावती रुग्णालयात त्यांनी जर आपण पाहिलं तर डॉक्टर देवरे, कुलदीप देवरे यांचा स्टेटमेंट घेतलं की त्यांच्यावर नेमके काय उपचार करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर ती भविष्यात त्यांना काय उपचाराची गरज लागू शकते, याचबरोबर ती न्यायालयात उत्तर देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडनं जे हमीपत्र असतं की या संदर्भातली दिलेली माहिती ही खरी आहे हे देखील तिकडनं रुग्णालय प्रशासनाकडनं लेखी स्वरूपात घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच आता एंजिओग्राफी संदर्भातला जो अहवाल आहे, एंजिओग्राफी ही करावी लागणार की नाही करावी लागणार या संदर्भातला अहवालाची वाट नाशिक पोलीस बघत आहेत। मात्र दुसरीकडे परत मी एकदा सांगतो की NBW वॉरंट आणि त्याचबरोबर ती या शिक्षेला स्थगिती हे दोन्ही प्रकरणाला आता उच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आलेले आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात आता काय नेमके निर्देश देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ती पुढच्या काही वर्षात जर का मिळकत वाढ होत असेल तर घर परत करण्याची कोणती प्रावधान कायद्यात नाही असं देखील स्पष्ट केलेलं आहे न्यायालयामध्ये। आर्थिक परिस्थिती ही बदलत असते, याचबरोबर ती 93-94 वर्षामध्ये वार्षिक मिळकत ही 35,000 झाली होती असा युक्तिवाद हा देखील करण्यात आलेला आहे। एकूणच रवी कदम जे त्यांचे वकील आहेत ते 1989 मध्ये घरांसाठी केलेल्या अर्जाची प्रत ही देखील न्यायालयात स्पष्ट करण्यात आलेली आहे। विरेक सेक्शन्स घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत ही देखील न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि अर्ज करताना 12 महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर 1988 ते 89च्या मिळकतीचा दाखला देणं हे देखील आवश्यक होतं, हे देखील स्पष्टपणे न्यायालयात म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे मिळकतीची पडताळणी कडून पात्र ठरवण्यात आल्याचा जो युक्तिवाद आहे हा कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयात केल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर ती 2,500 प्रति महिना उत्पन्न होतं ते 30,000पेक्षा कमी असल्याचा दावा हा देखील त्या ठिकाणी कोर्टात करण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जी कागदपत्र आहेत याच्या पडताळणी संदर्भातली जी हमी आहे किंवा जे पुरावे आहेत हे आता कोकाटेंच्या वकिलाकडनं न्यायालयात दिले जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आता यानंतर सरकारी वकील काय युक्तिवाद करतात किंवा हे कागदपत्र कसे बनावट आहेत, कशा पद्धतीने चुकीचा पद्धतीने ही घरं घेण्यात आली याचा संदर्भातला युक्तिवाद केला जाऊ शकतो आणि त्यानंतर न्यायालयाचं निर्देशन येईल। मात्र तुर्तास आपण पाहतोय तर कोकाटेंच्या वकिलांकडनं ज्या पद्धतीने ही घरं मिळवण्यात आली किंवा घेण्यात आली त्याच्या कायदेशीर पुरावे हे या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल, निश्चितपणे सूरज, ज्या घडामोडी सध्या आपल्याला घडताना दिसत आहेत त्याच्यामध्ये कोकाटेंचा राजीनामा झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारलेला देखील आहे आणि आता सगळी प्रक्रिया सुरू आहे ती न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे आता यातला राजकीय भाग आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा इथून पुढे आता जेल की बेड हा एक प्रश्न आहेच, मात्र इथून पुढे कोकाटेंसमोर नेमके काय काय पर्याय आहेत आणि कशा प्रकारे आता त्यांचा इथून पुढचे प्रयत्न असू शकतात, इथून पुढे या सगळ्या केसमधनं बाहेर पडणं आणि पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात येण्यासाठी कशा प्रकारची पावलं कोकाटेंकडून उचलताना दिसू शकतात? अमोल, जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाने म्हणजे दंडाधिकारी न्यायालय आणि सत्र न्यायालय यांनी दोघांनीही शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आली होती। त्यामुळेच उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली। उच्च न्यायालयाने जर का आज पुन्हा याच आदेशावरती कायम राहिले तर त्यांना सुप्रीम कोर्टात देखील कोकाटे हे धाव घेऊ शकतात। मात्र तोपर्यंत उच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणात कोकाटेंना दिलासा देतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे त्यांच्यावरती सुरू असलेले जे उपचार आहेत त्याचा जो अहवाल आहे या आधारावरती कोकाटेंना काही वेळ मेडिकल्स बेसिसवरती त्यांना त्या ठिकाणी अटक करता येऊ शकणार नाही असं देखील। त्यामुळे ह्या दोन गोष्टी आहेत, मात्र जी अटकेची टांगती तलवार आहे ती त्यांच्यावरती कायम आहे, कारण कोर्टाने सक्त आदेश दिलेले आहेत की कोकाटे आणि इतर जे आरोपी आहेत यांना पकडून न्यायालयात आणा।
त्यामुळे एकतर जे वैद्यकीय अहवाल आहे हा एक बचावाचं साधन राहू शकतं आणि दुसरीकडे आज न्यायालय काय निर्देश देतं आणि न्यायालयाने जरी त्याच शिक्षेवरती ते कायम राहिले तर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा हा देखील कोकाटेंचे वकील ठोठावू शकतात। त्यामुळे हे 3 पर्याय आहेत, या 3 पर्यायांचा वापर हा देखील पुढे होऊ शकतो। एकूणच जर का हायकोर्टाने देखील त्याच आदेशावरती आपण कायम असल्याचं म्हटलं तर कुठेतरी अडचणीत कोकाटेंच्या वाढ होऊ शकते, कारण या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाकडनं त्यांना 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड हे आकारण्यात आलेले आहेत, जे की एका लोकप्रतिनिधीसाठी हे फार धोकादायक म्हणावं लागेल। याआधी देखील आपण जर पाहिलं तर अनेक अशा लोकप्रतिनिधींवरती कारवाया झाल्या होत्या आणि त्यांना आमदारकीचा देखील राजीनामा द्यायला लागला होता आणि त्यानंतर त्यांच्या एकूणच राजकीय भवितव्यावरती देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता किंवा झाला होता। त्यामुळेच कोकाटेंचं राजकीय भवितव्य हे देखील तितकंच अडचणीत असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळतंय। निश्चितपणे सूरज, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, गेल्या काही वर्षांचा जर आपण इतिहास बघितला अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळी घडतात त्यावेळी अनेकदा वैद्यकीय कारणं समोर येताना दिसतात आणि जो प्रत्येकाला अधिकार आहे आपला स्वतःचा कायदेशीर बचाव करण्याचा आणि त्यासाठी आपली बाजू मांडण्याचा, मात्र ज्या प्रकारे आत्ता या सगळ्या घडामोडी घडत आहेत, ज्या प्रकारे माणिकराव कोकाटे हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर थोड्याच वेळात ऑफिशियली जाहीरपणे त्यांचं मेडिकल बुलेटिन जाहीर होईलच, त्यावेळी नेमकं काय रुग्णालय प्रशासन सांगतं हे देखील समोर येईलच। मात्र अचानकपणे हा जो मेडिकल अँगल गेल्या काही तासांमध्ये अचानकपणे समोर आलेला आहे, त्याविषयी अधिक विस्ताराने आपण समजावून सांगूया की काय नेमक्या आरोग्याच्या तक्रारी सांगितल्या जात आहेत, या अहवालातल्या कुठल्या गोष्टी कुठल्या अँगलनी हा अहवाल महत्त्वाचा असणार आहे आणि कोकाटेंच्या तब्येतीबाबत मेडिकल बुलेटिन येईलच, मात्र आत्तापर्यंत जे अपडेट समोर आलेले आहेत त्यामध्ये नेमका काय त्रास त्यांना होत असल्याचं सांगितलं जात आहे। अमोल, जवळपास जेव्हापासून नाशिक न्यायालयाकडनं हा NBW जारी करण्यात आला त्याच्या आधीपासून जर आपण पाहिलं तर कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता, त्याचबरोबर त्यांचा जो होणारा त्रास आहे हा नियंत्रणात नाहीये, त्यामुळे तो जो त्यांना त्रास होतो आहे या संदर्भातल्या वेदना ह्या देखील त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत। दुसरीकडे जर आपण सांगायचं झालं तर श्वास घेताना देखील त्यांना त्रास होत असल्यामुळेच त्यांच्यावरती लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते आणि या दरम्यानच जो मेडिकल अहवाल त्यांचा आला, या अहवालात देखील हीच कारणं देण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर पुढील काही दिवस हे त्यांना विश्रांतीची गरज असल्याचं देखील डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात म्हटलेलं आहे। काल कुलदीप देवरे यांचा जो जबाब आहे, जे काल लीलावती रुग्णालयात होते, त्यांचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे। त्यांनी देखील या संदर्भातली माहिती ही पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे नाशिक पोलीस हे सध्या वैद्यकीय अहवालासंदर्भात वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। एन्जिओग्राफी करण्याची गरज असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं। हा अहवाल अद्याप पोलिसांपर्यंत पोहोचलेला नाहीये आणि याच्या संदर्भातलीच माहिती नाशिक पोलिसांकडून देखील रुग्णालय प्रशासनाकडे मागण्यात आलेली आहे की नेमकी काय उपचार आहे, दिवस त्यांना या ठिकाणी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे, या संदर्भातली माहिती ही या ठिकाणी पोलिसांकडून मागण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण सांगायचं झालं तर ह्या एका मेडिकल जो अहवाल आहे याचा आधार घेऊन जर आपण पाहिलं तर कोर्टात देखील एक केस चालू आहे, याचिका दाखल करण्यात आली होती। या दोन्ही ज्या गोष्टी चालू आहेत, इकडे NBW आहे तर दुसरीकडे नाशिक न्यायालयाने दिलेला निर्णय, या संदर्भात शिक्षेसंदर्भातला जी स्थगिती आहे यावरती देखील स्टे यावा, या अनुषंगाने जो युक्तिवाद चालू आहे त्यावरती आता उच्च न्यायालय काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे त्यांची तब्येत जी आहे ती अद्याप त्यांना विश्रांतीची गरज असल्याचंच डॉक्टरांकडून सांगण्यात आलं असलं तरी न्यायालय नेमके काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि पुढील काही दिवसात त्यांच्यावरती काय नेमके उपचार केले जातात। थोड्याच वेळात लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून एक पत्रकार परिषद घेत कोकाटे यांच्यावरती सुरू असलेल्या उपचारासंदर्भातली अधिकृत माहिती ही देण्यात येईल। त्यानंतर पुढची नाशिक पोलिसांची जी भूमिका आहे ही पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अमोल, निश्चित सूरज, काही वेळासाठी होल्ड करा, आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा। काही महत्त्वाची माहिती, काही फॅक्ट्स आपण बघूया या सगळ्या प्रकरणाबाबतच्या। जुन्या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत दाखवण्यात आली आहे आणि पात्र असल्यामुळेच घर मिळालं होतं असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केलेला आहे। नंतर मिळकत वाढली तर घर परत करावं असा काही नियम नाही, असाही वकिलांचा दावा आहे। आर्थिक परिस्थिती बदलत असते। 1989 साली घरासाठी ज्यावेळी त्यांनी अर्ज केला त्यावेळी त्यांची मिळकत वेगळी होती
असा दावा वकील करतायत आणि 1993-94 मध्ये कोकाटेंची मिळकत वाढली असा युक्तिवाद वकिलांकडून सध्या केला जातोय. कोकाटेंच्या मिळकतीबाबत सत्र न्यायालयाच्या निकालामध्ये स्पष्टता नाही हा मुद्दा देखील कोकाटेंच्या वकिलांनी अधोरेखित केलाय. तर अर्ज करताना मिळकत 35,000पेक्षा कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची आहे असं कोकाटेंच्या वकिलांचं म्हणणं आहे. असा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केलाय. त्यामुळे मिळकतीबाबतचा जो मुद्दा